हे बघ, मला माहिती आहे ही समधी लोक आहेत ना, तुला जबरदस्ती बोर्डिंगमध्ये पाठवायला लागलेत ना. वय म्हण केल्या का तू बी काय ह्यांच्या नादाला लागून नंदीबालाने मान हलवतोस. तुला हे समजू कोण करायला सांगते ना, त्याचं फक्त नाव सांग, मी बघतो त्याच्याकडं. ऐक आई, उगाच काळ्या पाठीवर पांढऱ्या गोट्या वळल्या म्हणजे आयुष्य उखळ पांढरं होत नसते. अहो काय म्हणताय हे? अक्षरा, तू बोलूच नकोस. आणि शिकून काय फायदा आहे? काय फायदा होणार आहे शिकून? मोठमोठ्या डिग्र्यांच्या भेंडोळ्या गळ्यात अडकवून चहा ऐकणारे लई लोक बघितलेत म्या. आणि आपल्याला काय करून दाखवायचं असेल ना, तर आपल्या अंगात दम लागतो. तो दम जर आपल्या अंगात असेल तर आपल्याला अडवायची कोणाच्यात बी ताकद नसते बघ. आणि तो दम आहे ना, शाळा शिकून मिळत नसतोय. शौर्य, आता माझ्याकडेच बघ की, मी आज शाळा शिकलो नाही पण माझं काय अडलंय होय? ऐ, माझ्या मताने शौर्यमध्ये बोलायचं नाही. अरे तुझं मेमरी कार्ड हरवलंय काय रे? हा, अरे किती वेळा सांगितलं, तो भाचा आहे माझा. आणि त्याला जर कोणी वावग शिकवत असेल ना तर म्या हाणून पाडणार. काय वावं शिकवलं मी त्याला? हा, आणि काय चुकीचं बोलतोय मी शिकलो नाही म्हणून माझं काय अडलंय होय? सुरळीत काय झालंय? दुसऱ्याच्या गळ्यात धोंड बांधल्यावर आणि जगणं हे जगणं आहे का? मेनका, माफ करा ताई, पण ह्याला वास्तव काय आहे ते कळलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, बैलाला गाडीला जुंपलं म्हणून तो सरळ चालतो का? अहो त्याला सोडून तर बघा, तो उधळतच जाणार. अहो मेनका बरोबर बोलते. तुम्ही खरंच शिकायला हवं. राघव, तुम्हाला तिचं बोलणं तिरकस वाटू शकतं, पण तिच्या बोलण्याचा अर्थ खरंच खूप छान आणि वेगळा आहे. तुम्ही खरंच शिकला असतात ना, त्याच खूप काही वेगळं घडलं असतं. तुम्हाला कोणावर अवलंबून नसतं राहावं लागलं. अहो तुम्ही माणूस म्हणून उत्तम आहातच, पण कर्तृत्वाने आणखीन समृद्ध झाला असतात. हे बघ अक्षरा, तू आता उगाच हिच्या रिलारी ओढू नकोस. माझी बी काहीतरी मतं आहेत आणि माझ्या बर्णती बरोबर आहेत, त्यात म्या कोणाचं बी ऐकणार नाही. म्या हे समज बोलतोय कारण म्या हे समज स्वतः जगून दाखवलंय. काय जगलायस रे तू? हा, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलायस. आणि चल, नसल तुझ्या पुढच्या 10 पिढ्यासनी शिकायची आणि कमवायची गरज, पण ते काय तुमचं कसब नव्ह, ते तुमच्या मागच्या पिढ्यांनी करून ठेवले. त्यामुळं आयत्या पिठावर रेघोट्या मारायला जाऊ नको. आज दिवसभर काम नाही केलं ना तर रातची चूल पेटत नाही अशी लाखांनी माणसं जगतात. त्यांचं काय? आणि त्यांना जर नशीब बदलायचं असेल ना तर शिक्षणच पाहिजे. माझा भाऊ चांगला शिकला, मोठा पोलीसवाला झाला. भले माणूस म्हणून फेल गेला असेल, पण त्याला मोठं केलं ते शिक्षणानंच. त्यामुळे शिक्षणाला दोष देऊ नको. आज मी गावात राहते, कमी शिकले म्हणून दर दिवसाला गोत खावे लागतात मला. अरला ये असं वाटतं, शिकले असते ना तर ही येळ आली नसती. तुम्ही सूर्यवंशी आहात, तुम्हाला अडचणी नाहीत, पण आम्हाला दर दिवसाला एक नवी झुंज द्यायला लागते. त्यामुळे मी जे भोगलंय ना ते मला माझ्या भाच्याला भोगायला नाही द्यायचं. त्यामुळं तो शिकणार. भले शौर्य सूर्यवंशी नसेल, पण आता ह्याचं आयुष्य माझ्या संग जोडलेलं आहे. बघू याला काय अडचणी येतात, पण शौर्य शिकणार नाही. लय भरोसा आहे ना तुला स्वतःवर? मग मी जे सांगते ना ते करून दाखव. माझा माल माझ्या कस्टमरला इकून दाखवायचा, ते बी 24 तासात. मग मानलं तुला, चल. ठीक आहे,
घेतलं तुझं चॅलेंज. धावतोस तुला आता माझी हुशारी. चल रे बारक्या. हा भाजी विकायची. चल म्हणलं ना वा. अक्षराताई, काही जास्तीचं बोलले असेल ना तर माफ करा. पण माझं कसं आहे माहितीये का, एक घाव दोन तुकडे. कुठल्या माणसावर कधी आणि कसा इलाज करायचा ना हे चांगलं कळतं या मेनकाला. आता तुम्ही बघाच, 24 तासात सुंदरला शौर्याची एकदा बी आठवण येणार नाही, कारण त्याला त्या शिक्षणाचं महत्व कळलेलं असं. हा, असं हसत राहा माणसानं. काम करून करून माझा अर्धा जीव गेला. मला फिटफिट आली ना तर यातला एखादा चांगला कांदा घे आणि लाव माझ्या नाकाला. ऐ फालतू बडबड बंद कर आणि पड्डीची काम उरक. करतोय की, दम खा जरा. बघे, मला काय बी सांगू नकोस हा. हे काम आहे ना आजच्याच पूर्ण झालं पाहिजे. मला चॅलेंज करते होय. आता मी तिला दाखवतोच. म्या ठरवलं ना तर म्या काय बी करू शकतोय. म्या फक्त बोलत नाही तर काम बी करतोय. कर ना मग, कर. काय आहे हे सगळं? हा, याला याला तुमच्या नवऱ्याला विचारा. इथं काम करून करून माझा जीव काढला. म्या बारक्याला ह्याच्यातलं चांगलं कांदा निवडण्याचं काम दिलं आहे. अहो पण हे आत्ता सगळं करायची काय गरज आहे? अक्षरा, त्या मेनकानं काय दिवं लावलंय बघितलं ना तू? म्या तिला ना चांगलंच ओळखलं आहे. तिनं ह्या समध्या पोत्यांमध्ये ना तिच्यासारखंच कांदा दिले आहेत बघ. तिच्यासारखं म्हणजे? कुचक, तिच्यासारखं कुचक कांदा दिलेत तिनं. म्हणून मी बारक्याला सांगितलं की ह्या मधला आहे ना चांगलं कांदा निवड आणि ते बाजूला काढ. यातलं चांगलं कांदा घ्यायचं आणि बाजारात जाऊन विकायचं. मला चॅलेंज केलंय ना व. आता म्या बी जिद्दीला पेटलो आहे. आता म्या आहे ना तिच्या पायाखालची नाही जमीन हलवली तर माझं नाव सुंदर सांगणार नाही. मला चॅलेंज करते होय. तिला मी दाखवतोच ना आता. शिक्षणाशिवाय आणि सूर्यवंशी नावाशिवाय मी काय करू शकतो ते. होय रे भावा, हे असं उलट खाण्यापेक्षा आपण सरळ खाल्लं असतं ना तर काम सोपं झालं असतं. म्हणजे ह्यो चांगला कांदा बाजूला काढण्यापेक्षा खराब कांदा बाजूला काढला असता तर काम सोपं झालं असतं. खराब कांदा कमी आहेत ना. ऐ मला शिकवू नकोस. डोळे उघडं ठेव आणि नीट बघ. हाय का? आता खरं बोलायला काय जातंय? चांगला माल दिलाय तिनं. आओ, तुम्ही शांत व्हा आणि आता सोडा हा हट्ट. हे सगळं काही विकायची गरज नाही. आता डोक्यात हे सगळं खूळ काढून टाका, कळलं? घे घे हा, तू बी तिचीच बाजू घे. पण म्या कोणाचं बी ऐकणार नाही. म्या हे समजा ऐकून दाखवणार म्हणजे दाखवणारच. मला चॅलेंज करते काय? लय तोऱ्यात बोलून गेली ना हो. आता म्या बी ऐकत नसतोय आणि म्या एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आता म्या माघार घेणार नाही. काय घालायचा तो गोंधळ घाला. ऐ चल चल पटापटा काम उरक. शौर्य, ऐ शौर्य, गेला. नुसता भटकत असतो. ऐ अक्षराताई, वा, आज आमची आठवण आली तुम्हाला. भाग्यवान म्हणायचं आम्ही. आता एकदा आपलं मानलंय ना. आणि आठवण ना, आठवण आपल्याच माणसांची येते. बेस्ट. पण मी काय म्हणते, नाश्ता झाला का तुमचा? हो. आणि मी ना एकदम बिंदास्त आहे बघा. आणि जिथं विषय आपल्या माणसाचा येतो ना तिथं तर अजून बिंदास्त होते. बरं बोला. मेनका, खरंच तुझं खूप कौतुक आहे. तुझी ही जी काही आयडिया आहे ना ती खूपच कमाल आहे. अगं, आता तो माल कसा विकायचा ह्याच्या विचारात येते. हो मग, मेनका म्हणतात मला. आणि मेनकाच्या आयडिया कधीच फेल जात नाही. जगात भारी नाद कोल्हापुरी. मेनका, खरंच मानलं तुला. तू हे जे काही करतेस ना त्यांनी ह्यांच्यात खूप चांगले बदल होणार आहेत. आणि बघा, तुझ्या कॉम्पिटिशनला अजून एक माणूस तयार होतोय.
अहो उद्या की कवा बी आणि कुठं बी आपण नसतोय माघार घेत. मेनका, तू हे जे काही केलंस ना त्यात तुझे आभार मानावेत तितके कमी आहेत. बघा, बहीण बहीण म्हणताना आभार मानून पर्क करत. आम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं नाही म्हणलं ना तर नाही. बरं, सॉरी, नाही बोलणार. आता तर नसतंच बोलायचं आम्हाला तुमच्याशी. आत्ता काय झालं? अहो जिथं आभार नाही चालत तिथं हे सॉरी कसं चालल? सॉरी बिरी आपल्यात काही नसते. ठीक आहे, मग आता तुलाही माझं एक म्हणणं मान्य करावं लागेल. बोला की बिंदास. मला बहीण म्हणतेस ना, मग हे आहो जाओ सगळं बंद. अहो परत बोलली. अहो नाही, तसं नाही. म्हणजे तुमचा हुद्दा मोठा आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या IPS ऑफिसर आहात. असं अरे तुरे कसं करायचं? नात्यात हुद्दा प्रेमाचा असतो आणि तोच जपायचा असतो. बर, आता बघच तू कशी चिटकून बसते तुला ते. चालतंय की. चालतंय ना, मग ठीक आहे. बर, आता आपला विषय राहू दे बाजूला. दोघे मिळून सुंदरकडे लक्ष देऊ. उद्या तर खरी मजा येणार आहे. बर, मारू का ब्रेक आता? आ म्हणजे ठेवू का फोन? ठेव ठेव, बाय. शौर्य, आत्या, हा, काय मदत करू? काय बी नाही. अगं ही भाजी फोडणीला झाली ना की आता पुढचं मी सलाड करायला घेते. मी झालं करते. समद. मी करते. अगं नको की, एवढी दमून आलीस तू आणि तूच करणार वय समज. अजिबात दमलेलं नाहीये मी. आणि उलट किचन मध्ये काम करणं म्हणजे ना स्ट्रेस बस्टर आहे. म्हणजे मनावरचा सगळा ताण निघून जातो. हा, हे बरोबर बोललीस बघ. स्वयंपाकघरात काम केलं ना की मला बिलही आनंद मिळतो. पण आता तू आनंदच मिळू देईना झाले मला. लई त्रास होतो बघ. बरं, माझ्या आनंदाचं जाऊ दे. सुंदर भेटला का तुला? का? अगं काय झालंय त्याला? असं डोकं फिरल्यावर वागायला लागलंय बघ. बरं मला सांग, त्या मेनकाने एवढं प्रेमाने आपल्याला जिन्नस आणून दिलं. अगं एवढं कष्टानं पिकवलंय तिने समज. आता मला हातच लावू दे ना तो. मला म्हणतो याला अजिबात हात लावायचा नाही. आता मला सांग, ते जर आपण वापरलं नाही तर खराब नाही होणार का ते वस्तू? आणि वरती अजून एक नवीन खूळ काढलंय. म्हणतो ते समद सामान मी बाजारात विकून येणार आहे. अगं आता कसं दिसल ते? तिने एवढं प्रेमाने आपल्याला दिलंय आणि आपण ते बाजारात नेऊन विकायचं. शोभता का सूर्यवंशी ना? घ्या, मी एवढं पोट तिडकीनं काहीतरी सांगते आणि तू हसतीस वय. हसण्यासारखं काय याच्यामध्ये? नाही नाही आत्या, तुम्हाला सांगितलं ना तुम्हालाही हसायला येईल. म्हणजे ही सगळी आयडिया ना मेनकाची आहे. म्हणजे ह्यांना शिक्षणाचं महत्व पटावं म्हणून तिने ह्यांना चॅलेंज केलंय. पुढल्या 24 तासात हा सगळा माल विकून दाखवायचा. भारीच आहे ही मेनका. म्हणजे सुंदरचा राग शांत करायला ना चांगली शक्कल लढवली बघ तिनं. देव करो तिचा हा डाव ना यशस्वी होऊ दे. सुंदर या सौंदर्यातून बाहेर पडला पाहिजे ग. आई अंबाबाईला ना हीच प्रार्थना आहे माझी. सुंदरला चांगली बुद्धी दे. आत्या, असंच होईल बघा. आई अंबाबाई कायमच आपल्या सोबत आहे. खरंय. येडं बोंगाड. त्याला म्हटलं अंगठ्याचे ठसे दे. लगेच म्हटला मामा कुठं देऊ? सौदा जर झाला. चांगलं गबाड हाती लागले. हे असा सौदा होत राहिला का नाही, या सूर्यवंशाने माझ्या बापाकडनं धंदा घेऊन ह्यो संपत्तीचा डोंगर उभा केलाय ना, याला पोखरायला मला येळ नाही लागणार. यशवंता, एक नंबर काम केलेस. लक्ष्मी आली घरी. अहो काय जेवू नका जाऊ देऊ, मीच आहे. अगं
उर्वशी जीव नका जाऊ दे म्हणतेस बाई का असं अंगावर सोडलेल्या बैलागत धाडकन रूम मध्ये येतेस यायच्या आधी जरा दरवाजा वाजवायचा नॉक करायचा एवढं बी कळत नाही तुला हो माझ्या रूम मध्ये येताना आम्ही दरवाजा नॉक करेन कशाला वाजवेन मी हा आणि मला कशाला ओरडताय तुम्ही दरवाजाला कडी न लावता असं बेसावत बसलाय ह्याच दरवाजात न नशिबाची अक्काबाई कवा पळून जाईल तुम्हाला कळायचं बी नाही म्हणून म्हणते जरा सावध राहा नाही तर सोन्याच्या खाणीवर ठेवली पाळत हातानं बसलं मातीत चोळत असं व्हायचं हे असं कोड्यात बोलू नाही का नाही तू अजून माझं डोकं बंजळून टाक जे काय बोलायचं आहे ना ते नीट सांग मला हो हे जे डबुल आहे ना हे आपल्याला मिळू नये म्हणून तिकडे कारस्थानं शिजल्यात कारस्थान कसली कारस्थान असं आहे वय सगळं नाही यात हलगर्जीपणा करून चालणार नाही पारड जर अक्षराच्या बाजूने झुकलं आणि ती बोंगाड सुंदर त्या शौर्याच्या आठवणीतनं जर बाहेर आला ना तर इथं आपल्याला झोल करणं लय अवघड जाईल नाही तसं होऊ द्यायचं नसेल ना तर माझ्याकडे एक प्लॅन आहे नाही बाई तुझं प्लॅनिंग तुझ्याकडे ठेव आणि डोक्याला ताप नको परत हो तोंड बंद करा आणि मी काय सांगते मुकट्यांना ऐका उद्या सुंदर मार्केटला गेला त्यानं तिथे बाजार मांडला सामान मांडलं की लगोलग त्याचा माल इकला गेला पाहिजे मग पुढचं काम आपोआप सोपं होईल चल 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 हा घे इकडे अरे बारकी अशी घे की हा घे अशी चल शाबाश शाबाश चला जाऊ दे शाबाश पट्ट्या हा घे 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 हा पुढे घे दादा थांब बारक्या आपण आहे की नाही इथंच गाडी लावायची बघ हा जगात बारी कोल्हापुरी चल 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 पटकन लाव पट्ट्या घे इथं चल हा शाबास बारक्या हो माल आहे की नाही पटापट लावून घे हा वय हे पट्टाकडे लय फडफड करत होतीस ना तुझ्या गाडीच्या बाजूला माझी गाडी लावून तुझ्या आधी माझा माल विकतो की नाही तुला सावकाश की काय करायला इकडं नाही तुला खिशात घातलं ना तर बघच चल चल बारकी आवर आपल्याला येळ नाही आहे चला 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 हा हे बारकी आवर हे इकडं घे समदा माल काढून घे सुट्टीत द्यायची नाही बघ कोणालाच चल शाबाश हा वा 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 व्यवस्थित जागा मिळाली हा एकदम भारी अशी जागा मिळाली आहे की नाही की आता मी लोकांनी त्यांची जागाच दाखवून देणार आहे काही त्रास बीस नाही ना नाही कसला त्रास नाही पण अक्षरा तुला माहितीये काय मी इथं कांदे इकायला लागलोय पण लोकांनी आहे की नाही मिरच्या जोंबायला लागल्या आहेत बरं हो जेवाय खायची काय सोय केली पाणी बिणी आहे ना बरोबर अक्षरा तू आहे ना माझी काळजीच करू नकोस मी थोडी झांची सारखं दिवसभर इथं माशा मारत बसणार आहे दुपारच्या जेवणाला घरला येतो की नाही बघ म्या वा वा छान बरं भूक लागली की वेळेत जेवून घ्या फार त्रास दगदग करून घेऊ नका हा काही वाटलं तर मला फोन करा हा होय अक्षरा हे बघ तू बी नाही ना तुझ्या कामाला आता जा नाही कसे उगाच कोण बोलायला नको सूर्यवंशी नाव कमी पडलं तर बायकोच्या हुद्द्याचा वापर केला म्हणून असे इथं ना काय लोकांनी मिरच्या जोमत्यात म्हणून म्हणलं मी हा तुझा कामाला चला मलाही बरीच काम आहेत निघते मी तुम्हाला ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट होय बायकोनं ऑल द बेस्ट दिलंय इशेच संपला हे बारक्या बायकोनं ऑल द बेस्ट दिलंय चल चल कामाला लाग इकडान जा पटकन तिकडे जा
सुट्टीत द्यायची नाही, दुपारपर्यंत समजा माल खाली करायचा. पड्डीची खाली कर, पड्डीची खाली कर. इकडं घे, इकडं घे, इकडं घे. चल, अजून ही गोणी बी घ्यायची आहे. ऐ, आता तुला लवकरच कळल सुंदर काय चीज आहे ते. मी आल्यापासून बघतोय तुझ्या तोंडाला आहे ना कुलूप लावलेलं आहे. नाही, ही चांगलीच गोष्ट आहे, कारण हे कुलूप आहे ना आता कायमचंच राहणार आहे. आता तूच ठरव, नाहीतर उगा उशीर होईल आणि तुझ्यावर पश्चाताप करायची वेळ येईल. अय बुजगावण्या, शिमग्या आधी टिमकी वाजवणं बंद कर. आधी विकून दाखवायचा समदा कांदा, मग म्हणायचं माझाच रुपया बंदा. कळलं?